तर भावांनो सगळ्यांना जय भगवान. तर मी मोहन कावरे, आम्ही जात आहे आता रिसोर्टला. तर आता आमचे रवी भाऊ आलेत गाडी घेऊन तिकून. मस्त वेळेले फॉर्ममध्ये आले होते राव. की तिथे तर आमच्या करण भाऊच्या अंगावर घातली गाडी. मग काय नंतर आलो आम्ही लक्ष्मण भाऊच्या वावरात. चला म्हटलं वावर गिवर बघून घ्यावं लक्ष्मण भाऊचं कसं आहे. नंतर आले करण भाऊ आणि रवी भाऊ आमचे तिकून. चला म्हटलं लक्ष्मण भाऊची थोडी मजा घेऊ. तर काय एका भाऊ घेतात आता मजा. नंतर करण भाईन तर 2-3 हात सापवून घेतला होता त्याच्यावर. नंतर म्हटलं लक्ष्मण भाऊला काय चालू आहे काही नाही कसं आहे आपला व्यवसाय. लक्ष्मण भाऊ म्हणतात एकदम भारी व्यवसाय चालू आहे म्हणे आमचा. 2 बैल आहेत म्हणे 1 म्हैस आहे. नंतर खायला बघितलं मस्त कडवर टाकेली म्हणे पलीकडं. मग चला म्हटलं मग तो रिसॉर्टला आता आपण जाऊ ना. तर काय आम्ही चलो रिसॉर्टला लगेच. चला तर म्हटलं मग लक्ष्मण भाऊ म्हटलं मग चला आपण जाऊ रिसॉर्टला. लक्ष्मण भाऊ म्हणतात ओके ना भाई काही विषय नाही तुमच्यासाठी कुठं मग येऊ म्हणे. चला म्हटलं मग पेपर बघितला आमच्या रवी भाऊचा पेपर होता. चलो आम्ही 3 जण. आम्हाला काही काम नाही हो. आमच्याकडे असंच आहे एकाचा पेपर असले की 2 जण कधी पण शिल्लक असतात पुढं. नंतर काय अरे भाई आमचे रवी भाऊ असे फास्ट गेले पुढं. आईला बघितलं दिसले पण नाही. नंतर काय अरे आलो आम्ही खाली मस्त वेगळे गे. हे रस्ता गिस्ता भारी आमच्या इकडचा टॉपचा रस्ता आहे हो. विशेष नाही काय आमच्या रस्त्याला. नंतर त्यांना म्हणलं आम्ही तुमचा व्हिडिओ काढला राहू आमचा पण काढा की एक. मग काय रवी भाऊन घेतला मोबाईल काढला आमचा व्हिडिओ. अरे मग काय काही विशेष नाही भाई असा भारी. तर मग काय आमच्या रवी भाऊन असा भारी व्हिडिओ काढला राहू 1 नंबर. आम्हाला पण आवडला व्हिडिओ काढला रवी भाऊन. तर म्हणलं रवी भाऊ म्हणलं चला आपल्याला कॉलेज जायचं आहे मस्त वेळ तू पेपर दे आम्ही आता फिरून येतो. मग काय आलं भरमध्ये. नंतर काय मस्त भरमध्ये आलं चला मला पेट्रोल टाका म्हणलं रवीला. रवी म्हणतो आपलं पेट्रोल संपलं राव पेट्रोल टाकलं लागतं. नंतर काय पेट्रोल वगैरे टाकले. तितके आमच्या भूषण भाऊची एंट्री झाली. कसला येतो भूषण भाऊ. हां करण भाऊ 2 बोटं दाखवून दाखवते. नंतर काय आलो आम्ही टेकड्यावर मस्तपैकी जाऊ लागलो. तिथे तर आमचा पण दोघा सेल्फी घेतल्या लगेच. मग काय आलो घरच्या आसरापाशी उतरायची लागली हो गाडी. आमच्याकडे लय भारी पेट्रोल संपा लागले की डायरेक्ट गाडी बंद करायची उतरायची गाडी खाली जाते. हां हे बघा पेपराला चालले हातावर कॉपी करून नेते. ते आमच्या घरचे आसरा मस्त वेरी भारी डेकोरेशन फोटो वगैरे काढायला देवस्थान. तर आमचे करण भाऊ काय करतात माहिती का पेपराला चालले हो या घरी भाऊ डायरेक्ट कॉपी करून चालले. नादच नाही करत आमच्या घरच्या पोरांचा. आमच्या घरचे पोरं म्हणजे कसे आहेत ना पेपराला जातात पण कॉपी करून जातात. नंतर का आम्ही आलो मांगोडीला बघितलं तर काय अरे भाई कॉकलेनचं ब्रिज बनवलं भाई. नादच नाही करायचो आमच्या घरच्या लोकांचा. कॉकलेनचं ब्रिज बनवतात राव सोपं आहे का. हां नाद नाही करायचं नादच वाद झाला चालतो पण नाद नाही करायचं. आली मांगवाडी राव मांगवाडी रस्त्याने चाललो आम्ही. रस्ते इतकी भारी होती राव नादच फळ आहे हो आमच्या घरच्या रस्त्यातलं पण. सोपं नाही हो माय रिसोर्टचा रस्ता बोलते त्याला. हां सोपं आहे काय. मग काय नंतर काय आम्ही मस्त वेळ चाललो राव. जाऊ म्हटलं 100 गाडी द्यायची शाळेवर. नंतर काय आम्हाला जायचं शाळेत आता बघायची शाळा कशी कशी नाही. ती आली ते टेकड्यावर शाळा. आम्ही तर कधी शाळा बघितलीच नाही म्हणजे नवीन झाली ना हो. तसं काही नाही आम्ही पण शाळेत जातोय मग तशी बघितली नव्हती नवीन झाली ना. तर खूप दिवस झाले गेलोच नाही त्या शाळेवर. नंतर का आलो बघा आम्ही विश्वा शाळेमध्ये. तर शाळेत खूप भारी दिसते राव कलर वगैरे पण थोडं बांधकाम राहिले. बांधकाम झाल्यानंतर पण शाळा अशी भारी दिसणार आहे. टॉपची शाळा आहे लगे भारी वगैरे डेकोरेशन वगैरे भारी पण केलेलं आहे ते ना. तरी बघा आमचे लक्ष्मण भाऊ लोकसेवा करतात. ते नाही हो मुलांची सेवा करतात शाळेत गेल्यावर. त्यांना बघा डायरेक्ट झोके गिके दिले करायला खेळायला. नंतर का यार मस्तपैकी पोरं खेळू लागले. हे कसं बनतं बापरे हे कार्टून तुला भारी आलं राव कसरत खाली. अरे याला तर जागाच नाही डायरेक्ट वरच चाललं खालून. अरे वापस आलं रिवर्स. चला मग आलो आम्ही रिसॉर्टमध्ये. तर आता जाऊया मस्त वेगळे कॉलेजला. तर तितक्यात आमच्या गाडीची हवा गेली होती. तर आलो आम्ही हवा टाकायला. चला मला हवा वगैरे बसून घेऊ गाडीमध्ये. तर आमच्या रवी घेऊन लगेच हवा मारून घेतली गाडीत. कारण भाऊचं वेगळं काम चालू होतं.
आणि तितकी काय हवा गिवा झाली मारायची. मग तिथे आमच्या रवी भाऊनले लक्ष्मीला पैसे दे. लक्ष्मी भाऊन काय केलं डायरेक्ट हातोडा. जाऊ द्या ना बाई, रवी भाऊ लक्ष्मी भाऊ लगेच पैसे दिले. पण चला म्हणले आता कॉलेजला जाऊ दे, मी देतो. बाई का पैसाच पैसा होता हो, नादच नव्हता घरात. चला तर आम्ही आलो आता मस्त वेगळे सकाराम बाबाच्या रस्त्याने चाललो मस्त वेगळे तिकडे कॉलेजला. चला तर आम्ही कॉलेजमध्ये जाता आता आलो आहे आम्ही शनी मंदिरापाशी. तर जायचं आपल्याला मस्त वेगळे तिकडं. मग काय नाच नाही करायचो. आमच्या रिसॉर्टमधले फेमस आहे सोपं नाही हो. डायरेक्ट गौतमी पाटील आणली होती आम्ही. हां रिसॉर्टमध्ये नाचवला आणली होती गौतमी पाटील माहिती आहे का, रुबाबदारवाले. सोपं आहे का, नाद नाही करायचा आमच्या रिसॉर्टचा. सोपं आहे का, आहे का नाही. नाद तेव्हा झालं चालतो, रिसॉर्टचा कोण नाद नाही करत आमच्या. वस नाही म्हणत हो माय, रिसॉर्ट आहे हो माय. हां मग काय. अरे भाई सोपं नाही भाई. आमच्या इकडचे रस्ते पण असे आहेत ना, टॉपचे रस्ते टॉपचे. हे आमचं संभाजी महाराज चौक, त्याच्यानंतर इथनं जायचं लेफ्ट लगे राईट मारायचा. लगेच आलो आम्ही कॉलेजपाशी. तर हे आमची शिवाजी शाळा आहे. तर नंतर आम्ही आता इथनं राईट मारतो. मग काय इथनं डबल आतमध्ये येतात. हे आलो आम्ही आता इथं कॉलेजवर जायचं मस्त लगे कॉलेज जायचं आतमध्ये जायचं लगे. आमचे रवी भाऊ जातात लगे पेपर द्यायला. नादच नाही करायचं. हे आले आमची जनता कॉलेज. तर काय अरे भाई रवी भाऊ जागी मीच चाललो आतमध्ये. रवी भाऊ तुम्हाला जायचं आहे. नाही मला आधी मला जाऊ दे मग तू जा. मग काय अरे भाई मी गेलो ना भाई आतमध्ये आधी. लगेच म्हणलं थांब मी जातो म्हणलं कॉलेजमध्ये आधी. मला बघू ती कसं आहे मग तुझा पेपर द्यायला. म्हणजे कसं आहे ना, मला कोणी ओळखत नाही आतमध्ये. रवी भाऊची आमच्या लय मग फॅन येतो त्याच्यामुळे म्हणलं थांब आधी मी जातो. नंतर काय आयला गेलो बघितलं तर काहीच नाही. नंतर डायरेक्ट वर्गात गेलो. आलो भाई वर्गात. त्याला काय म्हटलं आयला ये आता आतमध्ये कॉपी चालतो. कोण नाही म्हणलं आतमध्ये, कोणीच नाही, तू बिंदास ये. नंतर पेपर वगैरे झाला आहे मग आम्ही चलो घरी. मग काय आता चला म्हणलं पेपर तर झाला आहे आपला, आपण जो आता नाश्ता करायला. चला तर मग डायरेक्ट शनी मंदिरापाशी. इथं फेमस नाश्ता आहे सर्वात फेमस. शनी मंदिरापासला खायचा डायरेक्ट फेमस नाश्ता. चला तर आपला नाश्ता पण झालेला आहे. तर डायरेक्ट आपल्याला घरी जायचं आहे. तर मग आम्ही आता घरी जात आहे. थोडं ओव्हर राहिला. मग नंतर आमच्या रवी पेट्रोल संपले गाडीतलं डबल. आलो पेट्रोल पंपावर. तिथे आपला मित्र पण भेटला होता, पेट्रोल टाकू लागला. तर मग काय रवी भाऊ लगेच पेट्रोल टाकून घेतलं गाडीत. पेट्रोल टाकल्यानंतर काय निवांत घरी आलो की. तर मी मोहन कावरे. आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक आपल्या इंस्टाग्रामच्या बायोवर टाकलेली आहे. तर